समोरचा आम्ही येतो ना, कारण ते हॉस्पिटल कसं होतं, आपण दुपारी गेलो तर चालत होतं, पण आता इकडे चालत नाही, इकडे सकाळीच जावं लागते. नंबर लावून द्यायचा कॅमेरे होते, सीसीटीव्ही कॅमेरे, पण सीसीटीव्ही कॅमेरेमधून पण गाडी नेलेली त्याची. कारण ते काय होतं, कलर. नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. गुड मॉर्निंग, नमस्कार. कालपासून आईची जी आहे सर्दी झालेली आहे, तब्येत बरोबर नाही आहे. कारण वातावरण जे आहे आईला सूट होत आहे की नाही, पाणी सूट नाही होत आहे, किंवा वातावरणाच्या हिशोबाने म्हटलं तर चालते. आज दवाखान्यात नाही लागत आहे आईला पण. कारण सर्दी ताप आलेली. कारण वातावरण जर वेगळं वाटतं थोडंसं, बरंच आहे का खोकला वगैरे आलेलं, ताप सर्दी खोकला आलेला आहे, सूट झालं नाही बहुतेक वातावरण. आणि राधिका काय चालू आहे इकडे? राधिका चलो तयारी. हो, आईसोबत जाते ना. हो, नाश्ता केला ना आत्ताच. हो, मस्तपैकी पोहे वगैरे बनवले, नाश्ता केला. आणखी आता हां थोडेसे काम आवडते निघते. कारण इकडं काम लागते, लस घ्यावं लागते. हो, टीटीचं इंजेक्शन. टीटीचं इंजेक्शन राहिलेलं इथं बाकी. हां, एक झालं, आता दुसरं त्यासाठी पण जावं लागत आहे हॉस्पिटलमध्ये. हो, कधी घ्यावं? हां तेच आलं तसं टाईम वगैरे झालेला आहे. कारण मागच्या वेळेस सांगितलं होतं ना तुला मॅडमनी, हो, की पुढच्या वेळेस घेऊन घ्यायचं म्हणून. 1 महिना फरक पाहिजे म्हणून. बाकी काय 1 महिना गॅप, 1 महिना झालेला आहे. झालेलं आहे, 4थ्या महिन्यात घेतलं होतं. असं आहे. चला मग आता झाली तयारी सर्व. काही कामं तिकडून आल्यावरच्या नंतर पण केले चालतात, कारण ते महत्वाचं आहे. हो ना, सकाळीच जावं लागते, उशीर झाला तर मग काही फायदा नाही. तुम्ही समोरचा आम्ही येतो ना. कारण ते हॉस्पिटल कसं होतं, आपण दुपारी गेलो तर चालत होतं, पण आता इकडे चालत नाही, इकडे सकाळीच जावं लागते. नंबर लावून द्यायचा. करा पटपट तयारी दोघी जणी. आज दोघीला पण दवाखान्यात नाही लागत आहे. चला जमलं सोबतच जाऊ आपण. आणखी आता आज शेतामध्ये फवारा वगैरे पण असू शकते, कारण काल औषध वगैरे आणलेलं, तिकडे जाऊन कसं जायचं होतं, पण तिकडे कॅन्सल केलं मी जाणं. पहिले आता हॉस्पिटलला न्यायचं आहे दोघी जणीला, नंतर बघू काय तर. त्याच्यामुळे दवाखान्यात वगैरे गेलो. सर्व कळालं. आणि आज व्हिडिओमध्ये इकडं आकाश पण आलेला आहे. ॲक्च्युली आकाश म्हणजे भावनामावशीचा मुलगा, जे की आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे भावनामावशी बऱ्याच वेळा. ते राधिकाला गाऊन वगैरे नेसायला पाहिजे का नाही पाहिजे, तो व्हिडिओ घेतला होता, त्यावेळेस आलेले होते. हां, त्याच्यामुळेच ते झालं. आणि विषय असा झाला की काल याची गाडी चोरीला गेली. कालच ना, 1 दिवस आधी. हां, गाडी वगैरे चोरीला गेली, आणि तेही वाशिममधून. वाशिमला जॉब वगैरे आहे त्याचा. आणि याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे मी 1-2 वेळा. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आकाश वगैरे घरी येऊन गेला. आणि हां, गाडी त्याची व्यवस्थित लावलेली होती. तरी नेमकी कुठून गेली बरं गाडी? सिव्हिल लाईन एरियामध्ये गाडी. आणि आजकाल खूप चोऱ्या वाढलेल्या आहे, कारण वाशिममध्ये पण खूप झालेल्या आहे याच्या आधी पण. कारण ज्याची गाडी तिथून गेली त्याच्या आधीच एक गाडी चोरीला गेलेली होती. कॅमेरे होते, सीसीटीव्ही कॅमेरे, पण सीसीटीव्ही कॅमेरेमधून पण गाडी नेलेली त्याची.
कारण ते काय होतं कलरिंग वगैरे चालू होतं म्हणतात त्याच्या रूम मालकाचं, त्याच्यामुळे गाडी वगैरे चोरीला गेली. गाडी नंबर काय होता? MS 37/82 स्प्लेंडर. आणि तेही म्हणजे ॲक्च्युली त्यानं काही जण ते साकड्यानं वगैरे बांधून ठेवतात, तशी पण बांधलेलं होतं का कडी वगैरे? मस्त झालेलं आहे. आणि गाड्याचं खूप वांदे झालेलं आहे इकडं. आता आपली गाडी बघ ना, आपली गाडी पण बाहेरच राहतात. मग टेन्शन आहे शहरातनी. आता कसं आहे आपल्या खेड्यातनी पुरलं, खेड्यातनी आजपर्यंत गाडी चोरीला नाही गेलेली. आणि आता बराचसा उशीर झालेला आहे, कारण ऑलरेडी जेवण वगैरे झालेलं आहे आमचे. आईचं पण जेवण झालेलं आहे, गोळ्या वगैरे घेणं झालेलं आहे. पण कसं आलं, कारण शिफ्टिंगच्या वेळेस आकाश येणार होता, पण त्याचं येणं नव्हतं झालं. पण दुसऱ्या दिवशी आलेला होता ऑलरेडी बेड वगैरे पॅकिंग करायला थोडंसं. सामान वगैरे पूर्ण शिफ्ट वगैरे झालं. आज बऱ्यापैकी मोकळं वाटत आहे. रूम खूप सारे होत आहेत नाही सामान वगैरे. आज आता बघू, गोळ्या वगैरे घेतलेल्या आज, कारण उद्याला जर बरं लागलं ठीक, नाही तर आणखी दुसऱ्या दवाखान्यात न्यावं लागलं. ताप आलेली होती त्याच्यामुळे इंजेक्शन वगैरे दिलं नाही, कारण ताप आहे म्हणे, नंतर घेतलं चालेल. कारण गाड्याचं लय हे झालेलं आहे. आणि आता ते पोलीस कंप्लेंट पण केली ना, FIR काय म्हणजे लागतं म्हणून. साईड सॉरी आता कसं आहे उशीर वगैरे झालेला आहे, पण तरी जेवण वगैरे आताच झालेलं आहे. पण इकडं तरी पुन्हा चहा वगैरे थोडंसं ठेवणं चालू आहे. कारण ठीक आहे म्हणजे थोडंसं चहा वगैरे ठेवला तर चालते, कारण बऱ्याच वेळा जेवण झालं चहा पित नाही असं पण असते ना. थोडा थोडा गेला काय हरकत नाही. बरं आहे, किचन चांगलं वाटतं. किचन चांगलं वाटत आहे. आणि फॅन का बरं इकडे? हां, सर्व जेवण वगैरे झाल्याच्या नंतर तयारी संध्याकाळची. आणि जास्त थंडी हवा चालत नाही ना तापीमध्ये, कूलर वगैरे. कूलरच्या हवेनं पण जास्त आणखी बिमार पडू शकते, त्याच्यामुळे हलकासा फॅन वगैरे लावलेला आहे. आणि प्लगच नाही आहे. बरंचसं जे प्लग बघितलं तर इथं प्लग वगैरे मोठे आहेत. त्याच्यासाठी छोटं जे आहे पिन आणलेली आहे, वरती दिसत असेल. या पिनमधून जे आहे पिन वगैरे लागते, आणि कनेक्शनवर पिन वगैरे छोटी असल्यामुळे लागून जाते, ते होऊन जाते सर्व जाते इकडं. तर गाडी वगैरे बरेच शोधली आहे ना पूर्ण वाशिम. त्यानंतर रेल्वे स्टेशनची पार्किंग, बस स्टँडची पार्किंग, सर्व पार्किंग एक वेळेस काय झालं तर माहिती आहे का, अशीच एक गाडी चोरून नेली होती, आणि ते गाडीचा काहीतरी कारंजा साईडला ॲक्सिडेंट झालेला होता. आणि त्या टायमाला मी कारंजाला होतो, तेव्हा पोलिसांनी पाहिलं तर ते गाडी चोरीची आहे असं म्हणत होते. हां, त्याच गाडीचं चोरून नेली आणि तिकडं कारंजाला ॲक्सिडेंट झालेला होता. रिलायन्स पैसे आपला. आणखी आज आता आकाशची गाडीत आता का मेळ वगैरे जसं आहे, पोलीस तक्रार केलेली आहे, लागलं शोध लागूनच जाईल. कारण आजकाल चोरीचं वातावरण खूप वाढलेलं आहे, गाड्याचं जास्त. आणि मोबाईल तर शहराच्या ठिकाणी साहजिकच आहे, मोबाईलचं जातातच चोरीला. खूप सारे उभ्या उभ्या खिशामधून मोबाईल जातात. अकोलासारख्या सिटीत, त्यानंतर
बाजारामध्ये कुठे गेलं कधी केव्हा तर. बघू आता सापडेल तर ठीकच राहील. नाही तर दुसरी घेता येईल किंवा मग पाहावं लागणार आहे गाडीचं हिशोबाने. झाला का चहा? हे जायचं तू पातळ आहे तर नेमकी रूम कुठे आहे तुझी? सिव्हिल लाईन. हिंगोली देव. हिंगोले लेव. म्हणजे मला वाटतं तरी ऑफिसच्या किती लांब आहे? ऑफिसहून जास्त दूर नाही, मापारी कॅन्टीनच्या थोडंसं. ऑफिस ते जवळच आहे आपलं जे मापारी कॅन्टीन सिव्हिल लाईन एरियातच आहे. रूम पण ऑफिस पण असं. तर बघू पोलिसांचा शोध लागला तर लवकर सापडून जाईल, नाही तर परत वेळ लागणार आहे त्याला. असं सर्व चहा वगैरे घ्यायचा आहे आणि नंतर भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटू पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.